निवडणुका ताब्यात घेण्याचा मोदी शहांचा पॅटर्न ठरलाय। त्याच पॅटर्ननुसार भाजपनं आसाम आणि पश्चिम बंगाल जिंकलं। सामनातून भाजपच्या आडून निवडणूक आयोगावर टीका। दादर कार्यालयात आज भाजपची बैठकीला आमदार, नगरसेवक आणि महामंत्री उपस्थित राहणार। दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक। दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। शेतकरी कर्जमाफीसह दुष्काळासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा होणार। बारामतीत आज जय पवार यांच्या बैठका। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक हालचालींना वेग। जय पवारांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी केलं विशेष बैठकीचं आयोजन। भाजप नगरसेवकांची आता बायोमेट्रिक हजेरी। कठोर शिस्तीसाठी पक्षाचा परिपाठ। भाजपच्या पक्ष कार्यालयात बसवण्यात आलं मशीन। मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। सिंधुदुर्ग चिखलपेक प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेस स्थगिती। सिंधुदुर्ग कोर्टानं चिखलपेक प्रकरणात मंत्री राणेंची केली होती निर्दोष मुक्तता। मुंबई महापालिकेत जन्म मृत्यू नोंदीत घोटाळा। पालिकेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून गुन्हे दाखल करा। मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांची मागणी। आरेमधील 65 एकरवर वृक्ष लागवडीचं नियोजन करा। मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश। जंगलाची घनता वाढवण्यासाठी उपाययोजनाबाबत कृती आराखडा तयार करा असे निर्देश। जपानच्या महावाणिज्य दूत सातो हितोमी भारत दौऱ्यावर। सातो हितोमी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घेतली सदिच्छा भेट। यावेळी त्यांनी नुकताच पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं केलं अभिनंदन। गोखीवरे परिसरातील जीवघेणा खड्ड्यात थेट झाड लावून निषेध। वसईत प्रशासनाच्या दुर्लक्ष विरोधात मनसे स्टाईल आंदोलन। गोरेगावामधील गोकुळधाममध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा। नगरसेविका साटम यांनी अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी। गढूळ पाणी दिसलं तर हेच पाणी प्यायला लावेल। प्रीती साटम यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। नंदुरबार नगरपालिकेच्या सभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी। 16 विषयांवरून आरोप प्रत्यारोपांची मालिका। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात खत वितरणात अनियमितता। शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप करत ठाकरे सेनेचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव। प्रहारच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वासघाताची भावना। त्यातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारेंच्या परळी निवासस्थानी घेतली भेट। सुषमा अंधारेंनी ट्विट करत दिली माहिती। गडचिरोलीच्या वैनगंगा नदीवरील नूतन पुलावर मोठा खड्डा। पुलाचं काम दुरुस्त करण्याचं सुरू असलं तरी पुलाच्या निकृष्ट कामाची चौकशी करा। काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी। संजय राऊतांचं सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र। निवडणुकीत तळ ठोकणं हेच सत्ताधाऱ्यांचं काम। महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होतात त्याकडे दुर्लक्ष। राऊतांचा सरकारवर निशाणा। विकासाला वेग देण्यासाठी बकाने ॲक्शन मोडवर। वर्धा विधानसभा क्षेत्रातील जिल्हा वार्षिक योजनेचा घेतला सविस्तर आढावा। प्रलंबित कामांवर नाराजी व्यक्त करत निधी वापरावर बारकाईनं लक्ष देण्याचे निर्देश। नंदुरबारच्या नव्या एसपी अश्विनी सानप ॲक्शन मोडवर। कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाचं कडक पाऊल चढणार। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या तिजोरीत 33 कोटी 11 लाखांची भर। 10% सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्यानं विक्रमी वसुली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरला भेट। 7 दिवसात 2दा भेट। पक्षातील आमदार पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी उपस्थित। बंधू अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांकडे। शिर्डी पोलीस खरातची फसवणूक आणि खंडणी प्रकरणात करणार चौकशी। खरातला शिर्डीतील न्यायालयात हजर करण्याची शक्यता। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय। विक्रमी मताधिक्यानं विजय वहिनींचे मनपूर्वक अभिनंदन। राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा। बारामतीच्या मतदानात नोटाचा वरचष्मा। बिचुकले आणि करुणा मुंडे यांच्यापेक्षा नोटाला जास्त मतं। उमेदवारांच्या लोकप्रियतेपेक्षा मतदारांनी नोटाला दिलेली पसंती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय। बारामतीत सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा। बारामतीकरांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली। शिंदेंचं ट्विट। बारामती विधानसभा पोटनिवडणूक भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल बारामतीकरांचे आभार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी ट्विट करत मानले बारामतीकरांचे आभार। मतदार राजांनी मोठा कौल अक्षय कर्डिलेला दिला। मतदार राजांनी मोठी ताकद अक्षय कर्डिलेंच्या मागे लावल्यानं हा मोठा विजय पाहायला मिळाला। संग्राम जगतापांची कर्डिलेंच्या विजयावर प्रतिक्रिया।
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात नेत्यांकडून दिवंगत अजित पवारांना आदरांजली. मुंबईतील सर्व पदाधिकारी उपस्थित. बारामती पोटनिवडणुकीत विक्रमी विजयानंतर अजित पवारांना वाहिली आदरांजली. अजितदादा पवार यांच्या समर्थनात फलकबाजी. त्यांच्या नावात अजितदादा पवार नाव असेल त्यांच्याच पाठीशी उभं राहणार अशा आशयाचे मजकूर बॅनरवर बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल सुनेत्रा काकींचं मनपूर्वक अभिनंदन. आमदार रोहित पवारांनी ट्विट करत केलं अभिनंदन. सुनेत्राताई पवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या. अत्यंत भावनिक क्षण. अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपेंची प्रतिक्रिया. बारामतीकरांचा विश्वास होता म्हणून ताई विजयी झाल्या. परांजपेंची प्रतिक्रिया. तर सुनेत्रा पवारांचा बारामतीत नवा विक्रम. 2019 मधील दादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मताधिक्य. सुनेत्रा पवारांनी मानले बारामतीकरांचे आभार. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार तब्बल 2,18,930 इतक्या विक्रमी मतांनी विजयी. तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा विजय. बारामतीकरांनी मतदानातून दादांना आदरांजली वाहिली. विजयानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. संपूर्ण बारामती माझं कुटुंब. बारामतीकरांच्या सेवेसाठी कायम तत्पर असेल. सुनेत्रा पवारांचं आश्वासन. दिल्लीतील भाजप मुख्यालयात जल्लोष. आसाम आणि पश्चिम बंगालमधील यशानिमित्त जल्लोष. तर आसाममध्ये काँग्रेस नेते गौरव गोगोईंना मोठा धक्का. जोरहाटमध्ये काँग्रेस नेते गौरव गोगोई पराभूत. भाजपचे हितेंद्रनाथ गोस्वामी विजयी. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा पराभव. अभिनेता विजयचे टीव्हीके पक्षाचे व्ही.एस. बाबू यांनी केला स्टॅलिन यांचा पराभव. केरळमधील विजयावर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न. जनतेचा विश्वास यूडीएफसाठी मार्गदर्शक. प्रियंका गांधींनी पोस्ट करत मानले जनतेचे आभार. हिमंत बिस्वा सरकारचे अर्थमंत्री सलग 6व्यांदा विजय. गोलाघाट मतदारसंघातून आसाम अर्थमंत्री अजंता नियोग विजयी. काँग्रेसच्या बिटुपन सैकिया यांचा 43,759 मतांनी पराभव. फलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार. सबरीनाथन 15,000पेक्षा जास्त मतांच्या फरकानं विजयी. तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर रडला होता सबरीनाथन. डीएमकेला तामिळनाडूच्या नागरिकांनी योग्य उत्तर दिलं. भाजप आमदार तमिळ सेल्वन यांची प्रतिक्रिया. राज्यात पुन्हा एकदा लोकशाही. भाजप आमदार तमिळ सेल्वन यांची प्रतिक्रिया. भाजपच्या यशाचा जल्लोष वाराणसीत. मंत्री चंद्रकांत पाटलांचा वाराणसीत विजयोत्सव. भाजपच्या यशाचा जल्लोष वाराणसीत. तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर. विजय थलपतीच्या टीव्हीकेची घोडदौड. 1967 नंतर तामिळनाडूत पहिल्यांदाच तिसऱ्या पक्षाची सत्ता. आसाममध्ये काँग्रेस नेते गौरव गोगोई जोरहाट मतदारसंघातून 23,182 मतांनी पराभूत. भाजपचे हितेंद्रनाथ गोस्वामी जागेवर विजयी. गोगोई यांच्या पराभवानं काँग्रेसला मोठा धक्का. नसरापूर घटनेतील पीडित मुलीच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल ससून रुग्णालयानं पोलिसांना दिला. पीडितेच्या छातीवर वळ असल्याचं समोर. अत्यंत क्रूर पद्धतीनं अत्याचार करून हत्या केल्याचं अहवालात नमूद. नसरापूरमध्ये ग्रामस्थांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. नराधमाला फासावर चढवणारच. लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आश्वस्त. पुण्यात युवक काँग्रेसचं धायरी इथे आंदोलन. नसरापूर प्रकरणी रास्ता रोको आंदोलन. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. सोलापूरच्या नातीच्या न्यायासाठी एकत्र येऊ असं म्हणत सोलापूरकर रस्त्यावर. नसरापूरच्या 4 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. भीमा कांबळेला फासावर लटकवा. आरोपी भीमा कांबळेची पत्नी आणि मुलाची मागणी. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी. भीमा कांबळेच्या कुटुंबाची मागणी. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरण. पीडित मुलीच्या नातेवाईकांचं आंदोलन. पोलिसांकडून कुठलाही त्रास नाही. पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची लाट. घटनेचा आरपीआयकडून तीव्र निषेध. आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी. नसरापूर चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुण्यात आक्रमक. आरोपीचा प्रतिकात्मक पुतळा विद्यार्थ्यांनी कलाकार कट्ट्यावर जाळला. नसरापूरमधील अत्याचार प्रकरण. आरोपीला भर चौकात फाशी द्या. आंदोलनकर्त्यांची मागणी. मनसेकडून नोंदवण्यात आला निषेध. डिलिव्हरी बॉयकडून वाहतूक नियमांची पायमल्ली. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 मध्ये 62 ई बाईक्स जप्त. तर 481 ई बाईक्सवर कारवाई.
दत्तक प्रक्रियेची सुनावणी आणि निर्णयास जिल्हाधिकारी सक्षम, जिल्हाधिकाऱ्यांना तो अधिकार, उच्च न्यायालयाचा निर्वाळा. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावर मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहण होणार. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती राहणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं देखील उद्या भूमिपूजन. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा विकास आणि वाणिज्य संकुल आराखड्याची अंमलबजावणी लवकर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बैठकीतून सूचना. रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोषात विजयोत्सव साजरा. विधानसभा निवडणुकीच्या मध्ये भाजपला मोठं यश मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण. धुळ्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून विशाल आनंद यांनी स्वीकारला पदभार. विशाल आनंद ठरले जिल्ह्याचे शहंशाह पोलीस अधीक्षक. अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तांची पहाटेपासूनच मोठी गर्दी. बाप्पासाठी फुलांची आणि सोन्याच्या दागिन्यांची आकर्षक सजावट. आज अंगारकी संकष्टी चतुर्थी. बाप्पाच्या दर्शनासाठी विविध गणपती मंदिरात भाविकांची मांदियाळी. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील संशयित आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार. आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार. अटकेतील संशयितांच्या पोलीस कोठडीसाठी प्रयत्न होणार. हायकोर्टाकडून कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठातांना दिलासा. अधिष्ठाता सुधीर मेढेकर यांना दिलासा. विद्यार्थिनीच्या तक्रारीची वेळेत दखल न घेतल्याचं प्रकरण. मुंबईतील काही भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा खंडित. जलवाहिन्यांच्या जोडणीच्या कामामुळे निर्णय. डोंगरकिन्ही ग्रामपंचायतीत ध्वजाचा अवमान प्रकरण. ध्वजाचा अवमान करणं ग्रामसेवक ग्रामपंचायतीला भोवलं. लोकशाहीच्या बातमीनंतर ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस. 2 महिलांचा संशयास्पद मृत्यू प्रकरण. सांगलीच्या नांगोळेत तणावपूर्ण वातावरण. कवठे महाकाळ पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. वयोवृद्ध ग्रामपंचायत सदस्याचं आमरण उपोषण. धाराशिवच्या वडगाव काठी ग्रामपंचायतीत घोटाळा झाल्याचा महिलेचा आरोप. हे आरोप चुकीचे, त्यांना सर्व माहिती पुरवली. ग्रामविकास अधिकारी अमरजा शेखदार यांची माहिती. विरार नारंगी पुलाचं प्रलंबित काम अखेर अंतिम टप्प्यात. लवकरच लोकार्पण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होणार. छत्रपती संभाजीनगरातील सावंगी चौकात आरटीओ कारवाई करून वाद. कांदा वाहतूक शेतकऱ्याच्या वाहनावर आकारला दंड. शेतकरी नेते संतोष पाटलांनी विचारला जाब. शिक्षणाला वय नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध. डोंबिवलीच्या छाया वाघमारे वयाच्या 53व्या वर्षी 12वीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीनं उत्तीर्ण. 60% मिळवलं घवघवीत यश. गडचिरोलीत भर उन्हात दिव्यांग तपासणीसाठी सरसावले 800हून अधिक नागरिक. दिव्यांगांचं जीवन सुसह्य करण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी व्यक्त केल्या भावना. सुरळीत विजेसाठी महावितरणची धडपड. अमरावतीत पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षेसाठी कूलरचा वापर. पाणी टंचाईचा बळी. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. मंत्री संजय राठोड यांची घटनास्थळी भेट. प्रशासनानं तातडीनं पाणी टंचाईवर उपाययोजना कराव्यात, राठोड यांची मागणी. चंद्रपुरात मनपातील 200 स्वच्छता कर्मचारी बेमुदत संपावर. गेल्या 4 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याचा आरोप. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. बीड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा. साठेबाज पेट्रोल पंप चालकामुळे नागरिक अडचणीत. सिंधुदुर्गात पेट्रोल डिझेल तुटवडा. पंपावर इंधन संपल्याच्या पाट्या. इंधनासाठी वाहनधारकांची धावपळ. पुरवठ्याची मागणी. तर यवतमाळच्या माथार्जुन बोरी मार्गावरील पुलावर कठडे नसल्यानं अपघाताचा धोका. प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन पुलावर सुरक्षित कठडे बसवावेत, स्थानिकांची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ. नवचैतन्य संस्थेनं पुढाकार घेत ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी पाणवठ्यांची केली व्यवस्था. लातूर शहरातील वाहतूक कोंडी सुधारण्यासाठी उपाययोजना. शहरातील मुख्य चौकासह अनेक ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद. वाहनधारकांकडून संताप व्यक्त. छत्रपती संभाजीनगरात उष्माघाताचे आणखी 2 रुग्ण. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका. उन्हाच्या तीव्रतेमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात 7% घट. जिल्ह्यात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं प्रशासन सतर्क. जिल्हाधिकाऱ्यांकडून पोल्ट्री फार्मची पाहणी. धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागात 22 कोटी रुपयांचा घोटाळा. तर राज्यात याची व्याप्ती मोठी. राज्य सरकारने चौकशी करावी. आमदार कैलास पाटील यांची मागणी. न्यायालयात दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाची नोटीस. पैठण तालुक्यातील वडगव्हाण येथील जमिनीवरील वीज वाहिन्यांच्या प्रकरणात ही कारवाई.
यवतमाळच्या टिपेश्वरमध्ये टायगर मुवमेंट, पर्यटकांच्या कॅमेऱ्यात चित्रित झाला जंगलाचा राजा, उत्सुकता आणि थराराचं वातावरण. अवैध होर्डिंग शोधण्यासाठी पेट्रोलिंग करण्याचा मनपाचा विचार, नागपूर पालिका आयुक्त डॉक्टर विपिन ईटनकर यांची हायकोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती. वाशिममध्ये महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वजाचा अपमान, अद्याप कारवाई नाही, ग्रामस्थांकडून रोष व्यक्त. धाराशिवच्या भूमपरंडा तालुक्यातील विहिरी गाळमुक्त करण्याचा अभिनव उपक्रम, ज्ञान प्रबोधनीसह विविध संस्थांच्या पुढाकारातून विहिरी गाळमुक्त. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाला विरोधच, शक्तीपीठ महामार्गासाठी फेरविचार करण्याची मागणी, आमदार नरकेंचं उपमुख्यमंत्री शिंदेंकडे निवेदन. राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाही बळावण्याची चिन्ह, हिंदीवरून वाद टाळण्यासाठी माजी कुलगुरू नरेंद्र जाधव समितीनं दिलेल्या अहवालावर अद्याप निर्णय नाही. मिसिंग लिंकवर वाहन थांबवलं तर दंड आकारणार, सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांचा निर्णय, आतापर्यंत 15 गाड्यांवर कारवाईचा बडगा. 48 तासात 2 वैमानिकांचा मृत्यू, एअरलाइन्स पायलट असोसिएशन ऑफ इंडियाकडून चिंता व्यक्त. 29 एप्रिल रोजी बाली येथील पायलटला हृदयविकाराचा झटका. अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाखा, केळी पिकाचं मोठं नुकसान, केळीचं पीक जमीनदोस्त, हाततोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावल्यानं शेतकरी हवालदिल. अमरावती जिल्ह्यातील आंब्याची यशस्वी लागवड, पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून 2 एकर क्षेत्रात तब्बल 400 केसर आंब्याच्या झाडांची लागवड. शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणा, डॉक्टरांचा निष्काळजीपणा, महिलेच्या पोटात कापडाचा तुकडा राहिल्याचा गंभीर प्रकार, धुळ्याच्या शिरपूर शहरातील धक्कादायक प्रकार. 3 लहानग्यांना रस्त्यावर सोडून आई बेपत्ता, डोंबिवलीत धक्कादायक घटना, 3ही मुलं 4 ते 5 वर्षाच्या वयोगटातील असल्याची माहिती. भर दिवसा घरफोडी करणारे 2 सराईत आरोपी अटके. वर्ध्याच्या रामनगर पोलिसांची कारवाई, आरोपींकडून 6.29 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक वसाहतीतील कामगारावर काठ्यांनी हल्ला, मारहाण करणाऱ्या 4 विरुद्ध गुन्हा दाखल. वर्ध्यात गावठी मोहा दारूसह दुचाकी जप्त, आरोपीकडून 168 लिटर गावठी दारूसह 1,49,000चा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये दौलताबाद परिसरात अनुदानित युरियाचा काळाबाजार उघड, पोलिसांकडून 26.62 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं धडक मोहीम राबवली, रस्त्यांवरील बेवारस वाहनांवर मनपाची कारवाई, ठराविक मुदतीत दंड न भरल्यास जप्त वाहनांचा स्क्रॅप करून लिलाव करणार. वर्ध्यात 723 बोगस खतांच्या बॅगा जप्त, कृषी विभागाची मोठी कारवाई, नाचणगाव आणि इंझाळा इथे गोडाऊनवर भरारी पथकाची छापेमारी. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यात किरकोळ कारणावरून पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला, पतीसह सासू नणंदेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. घनकचरा हस्तांतरण केंद्रात कामात अडथळा प्रकरण, एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलीलांसह 2 गुन्हा दाखल, अब्दुल समीर आणि काकासाहेब काकडेंवर गुन्हा दाखल. बीडच्या केजमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीचा पाठलाग करून अत्याचाराचा व्हिडिओ बनवून पीडितेला ब्लॅकमेल. तर तुळजापूरमध्ये व्यावसायिकाच्या मुलावर चाकू हल्ला, जुन्या वादातून हल्ला, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू, आरोपीला पोलिसांकडून अटक. कोल्हापुरात जिम ट्रेनरच्या घरात आढळल्या नशिल्या इंजेक्शनच्या 77 बाटल्या, जिम ट्रेनर फरार, एकाला अटक. कोल्हापुरात घरात घुसून डॉक्टर महिलेवर अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालत खंडणीची मागणी, आरोपीला अटक. कोंढव्यात गांजाची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या, गांजाची विक्री करणाऱ्या 2 अटक, तब्बल 22 किलो गांजा जप्त. पायजिनी 4 जणांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास थंडावला, फॉरेन्सिक कडून अजूनही रिपोर्ट आला नसल्याची माहिती. घटनेला 8 दिवस उलटूनही अद्याप अहवाल नाही. दौंड शहरातील 132 केव्ही पारेषण केंद्रात भीषण आग, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. एसटी केबलचं मोठं नुकसान, आगीचं कारण मात्र स्पष्ट. वाशिमच्या लक्झरी बस स्टँड समोरील एका घराला आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक, परिसरात खळबळ, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. अक्कलकोट गणगापूर मार्गावर एसटी बस आणि डंपरच्या धडकेत 2 जागीच मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. परभणीच्या जिंतूर तालुक्यात आदिवासी शेतकऱ्याच्या शेतातील घराला भीषण आग, शेतकऱ्याचं संसार उपयोगी साहित्य जळून खाक. मेट्रोच्या कामासाठी लावलेलं बॅरिगेडचा पत्रा, बसच्या काचा फोडून आत. कल्याणमधील धक्कादायक घटना, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.